झालं साहेब, लय झालं साहेब, लय झालं साहेब भाऊ आणि अप्पा, लय झालं यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा. लय झालं साहेब भाऊ आणि अप्पा, लय झालं यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा. नको आता ही मोठी मोठी नावे, नको आता ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत, आम्हाला हवेत प्रवीण किडे, लढताहेत निर्भयपणे. आमचा माणूस नंबर एक, झुकत नाही खरा नेक. सीसीटीव्हीचा आहे धाक, शोधला आम्ही नवा नायक. आम्हाला हवेत प्रवीण किडे, लढताहेत निर्भयपणे. जनताज मालके, जनताज मालके. ये मुल्क आज भी गुलाम है, रिश्वत लेकर देकर हम भी गुलाम है. आजही आपण 78 वर्षानंतर सुद्धा मानसिक गुलाम आहोत. आमच्या ज्या सेवकांच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था भ्रष्टाचाराने पोखरून निघालेल्या आहेत. साधं एक RTOचं उदाहरण घेतलं तर RTO मध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. मोठमोठ्या लोकांच्या गाड्या सोडायच्या आणि सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करायची, इतकंच काम सुरू आहे. आज एसटी तोट्यामध्ये जाते, पण त्या एसटीच्या समोर एक वडापची गाडी उभी असते की जी एसटीचे सगळे प्रवासी पळवून नेत असते. आणि हे पळवून नेणाऱ्या प्रवाशांना थांबवण्यासाठी एसटीचं सुद्धा एक भरारी पथक आहे. आणि हे भरारी पथक सुद्धा पैसे घेऊन काम करत नाही. यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आहेत आणि त्यांचेही हप्ते चालू आहेत. त्या ट्रॅफिक पोलीस सोबत अजून एक यंत्रणेला आपण पगार देतो, अजून एक यंत्रणेला आपण शासकीय सेवक म्हणून गणतो, ती म्हणजे RTO. याच RTO मध्ये जबरदस्त भ्रष्टाचार सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार थांबवणं ही तुमची, माझी आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या देशावरच्या सीमेवरती सैनिक बंदूक घेऊन उभा आहे आणि तो तिथे उभा आहे म्हणून आपण इथे सुखी आहोत. पण आपण सुखी असताना जर आपल्या हातातली लढाई आपल्याला लढता येत असेल तर ती आपण लढली पाहिजे. या ट्रॅफिक पोलीस आणि RTO यांच्या संगनमतानं हे वडापवाले मात्र आरामात जात असतात. हे 4-5 सीट घेऊन रिक्षावाले जात असतात. 50 रुपयाचं भाडं असतं ते 150-200 रुपये घेतलं जातं. हा माझा रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्हा असताना अक्षरशः 2-3 किलोमीटर रेल्वे स्टेशनपासून जायला 100 ते 200 रुपये चार्ज केले जातात. गणपतीपुळेसारख्या ठिकाणी जाण्यासाठी 700 ते 800 रुपये चार्ज केले जातात. त्याचं अंतर अवघं 20 ते 21 किलोमीटर आहे. आणि अशा वेळेला शंडपणे बघणारा हा RTO याची कमाई मात्र करोडोमध्ये सुरू आहे. आणि ही कमाई तो फक्त RTO करत नाही, तर त्या RTOच्या सोबत ही पूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि यांच्यावर वास ठेवणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ सुद्धा यामध्ये बरबटलेला आहे. आज आम्ही म्हणतो की आम्ही जनता मालक आहोत आणि आम्ही यांना पोचतो आहोत, पण सत्य परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला नावासहित सांगू शकतो की माझ्याकडे नावं आलेली आहेत. भोसले नावाचा एजंट आहे, 70 लाख रुपये जमा करतो. नचिकेत हा 95 लाख जमा करतो. ओहाळ नावाचा जो एजंट आहे तो 45 लाख जमा करतो. अशफाक शेख नावाचा एजंट आहे तो 1 कोटी रुपये जमा करतो. प्रकाश पांढरे नावाचा जो एजंट आहे तो 1.5 कोटी जमा करतो. रणजित भोसले म्हणून जो एजंट आहे तो 1.43 कोटी जमा करतो. साखरे म्हणून जो एजंट आहे तो 70 लाख जमा करतो. बालाजी म्हणून आहे तो 1.40 कोटी जमा करतो. मोमीन म्हणून जो एजंट आहे तो 95 लाख जमा करतो. आणि मदन शेठ चोराडिया हे 2.5 कोटी रुपये जमा करतो. आणि हे सगळे पैसे त्यांची टक्केवारी बाजूला काढून या RTO एजंटना
देतात. यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर ह्या सर्वांचं कॉल रेकॉर्डिंग, यांच्या मोबाईलची हिस्ट्री, यांनी कुठून कुठून पैसे घेतले आणि कुठे कुठे दिले हे सगळे आणि यांच्याकडच्या हिशोबाच्या वह्या ह्या तपासल्या पाहिजेत. तर हे भ्रष्टाचारी आपल्या जनतेच्या समोर येतील. एक लायसन काढायचं असेल तरी सुद्धा 3-4 हजार रुपये चार्ज केले जातात. इतक्या सुलभपणे प्रोसेस केल्यानंतर सुद्धा ऑनलाईनची माहिती सांगायला एक व्यक्ती इथे बसवणं यांना जमत नाही, कारण एजंटशिवाय यांची कामं होत नाहीत. आणि याच एजंटना पाठीशी घालणारे काही अधिकारी आज करोडपती झालेले आहेत. त्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. सर्वसामान्य जनता शोषिक आहे, ती स्वतःच्याच व्यापामध्ये आहे. तिला इतका वेळ नाही की कधी यांच्याबरोबर लढायचं, कधी भांडायचं, आहेत ते पैसे देऊन टाकायचे या हिशोबाने ती शांत राहते. पण हे मात्र पिसाळलेल्या कुत्र्यासारखे त्यांचे लचके तोडत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आम्हाला असं वाटतं की आपल्याला सुद्धा कृतीमध्ये उतरावं लागेल. या RTOचा मी निषेध करतो. आणि जर या 15 दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधला हा भ्रष्टाचार थांबला नाही तर आम्हाला उपोषण तर करावंच लागेल. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना मी घरी पाठवू हे लक्षात ठेवा. RTOच्या गेटच्या बाहेर एजंटमध्ये थांबलं पाहिजे. जे सगळे एजंट आहेत, जनतेला लुटणारे एजंट आहेत, त्यांना आतमध्ये एंट्री नाही दिली पाहिजे. या सगळ्यांचे रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओज माझ्याकडे आलेले आहेत, म्हणून इतक्या ठामपणे मी या सगळ्यांची नावं घेऊ शकतो. हे रेकॉर्डिंग्स मला आता व्हायरल करावे लागणार आहेत आणि रोज एक प्रमाणे आपण ह्या सगळ्यांचे आवाज आणि यांच्या डिमांड्स आणि लोकांची बोलण्याची यांची पद्धत, एका ठिकाणी तुम्हाला वडापची गाडी उभी करण्यासाठी 50,000 ते 1,00,000 रुपये द्यावे लागतात. तुमची ओव्हरलोडच्या गाडीचे रेट्स वेगळे आहेत. तुमच्या वेगवेगळ्या गाड्यांचे हे वेगवेगळे रेट आहेत. आणि या रेटनुसार ही जी वसुली आहे ती वसुली केली जाते. तर हे सुद्धा माझ्याकडे आलेलं आहे की कोण कशा पद्धतीनं वसुली करतं. म्हणजे वाळूचा ट्रक असेल, चोरलेली वाळू असेल, तुमचं रिक्षामध्ये जास्त पॅसेंजर बसणं असेल, किंवा वडापच्या ज्या गाड्या आहेत त्या चालू असणं, पासिंग असेल, नवीन गाडीचं पासिंग असेल, ह्या सगळ्यामध्ये करोड रुपये जमा केले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाशिक पॅटर्न आम्ही राबवतो आहोत. तुम्हाला कुठलंही RTO संदर्भातलं काम असेल तर त्या कामासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधा. फक्त शासकीय फीमध्ये तुमचं काम करून दिलं जाईल. आणि तो जो काय मुलगा तिथे काम करत असेल त्याला 100 किंवा 200 रुपये तुम्ही तुमच्या इच्छेने मेहनताना देऊ इच्छिता तो देऊ शकता. तर हा भ्रष्टाचार थांबवणं मी मनावर घेतलेला आहे. कारण फक्त वक्तृत्वाचा पूर वाहतो, वाचा पंडित बडे बडे, सळसळणारे रक्त परंतु सभा संपता बंद पडे, हे आपल्याला चालणार नाही. आपल्या वक्तृत्वाचा पुरासोबत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा वारसा मिळालेला आहे, तो आपल्याला जपायचा आहे. आणि तो जपण्यासाठी हे एक पाऊल आपण उचललेलं आहे की RTOची जी कामं आहे ते आपण आता करून द्यायला सुरुवात करणार आहोत. तेही आम्हाही विनंती करतो की ज्यांना ज्यांना ही एक प्रकारची देशसेवा आहे, या ठिकाणी येऊन ही सेवा करता येईल, लोकांची मदत करता येईल, त्यांच्यासाठी एक आमंत्रण आहे की आपण यावं, RTOच्या समोर बसावं. तिथं तुम्हाला जर कोण अडवत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि ज्यांना ज्यांना अशा पद्धतीची चळवळ या समाजामध्ये व्हावीशी वाटते त्यांनी मला संपर्क साधावा. माझा क्रमांक आहे 70 20 84 30 99 7020843099. तुम्हाला कोणतीही अडचण असेल, तुम्हाला कर्ज काढल्यानंतर लोक छळत असतील, तुमच्या घरावर जप्ती आलेली असेल, कायदेविषयी पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतल्या जात नसतील, तुम्हाला वकील मिळत नसेल, तुम्हाला वकिलाला देण्यासाठी पैसे नसतील, तुमच्यावर अन्याय होत असेल, त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन की मी स्वतः व माझ्यासारखे अनेक रत्नागिरीकर आहेत जे अशा लोकांना मदत करू इच्छितात, त्या रूपाने तुमच्याशी तुमच्या पाठीशी उभा राहील, तुमच्या सोबतीला उभा राहील. आणि हा लढा आपण एकत्रितपणे लढू. तर लोकांच्या सोबत लढण्यासाठी मी आज उभा आहे. आणि या प्रवासामध्ये आपलं सहकार्य मला नक्की मिळेल. हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. जर आपल्याला लढता येत नसेल
किमान लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. आणि आजपासून ही सुरुवात आहे. आणि ही सुरुवात आपण RTO पासून केलेली आहे. की RTOची जी काम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर लक्षातच ठेवावं की याच्या पुढे हा जर भ्रष्टाचार चालू राहिला, वडापच्या गाड्यांचे फोटो व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्हाला लाचलुचपतच्या अंडर, आणि तेही रत्नागिरीच्या नाही, कारण रत्नागिरीचे लोकसुद्धा लाचलुचपतची लाच घेतात, हे त्रिवार सत्य आहे. कुठून कुठे तुम्हालाही पत्ता लागणार नाही. तुम्हाला सावधपणे राहावं लागेल. मला कोणाच्याही नोकरीवरती जायचं नाही. पण तुम्ही जर तुमचा आताताईपणा सोडत नसाल तर त्याही पातळीवरती आम्हाला उतरावं लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाही? ज्यांनी इथं जम बसवलेला आहे त्यांची 3 वर्षानंतर सुद्धा 6-6, 7-7 वर्ष बदली होत नाही. असे काही अधिकारी RTOमध्ये सुद्धा आहेत. आजच एका व्यक्तीने मला फोन केला होता. ते निवृत्त DYSP आहेत. तर त्यांनी हा भ्रष्टाचार पुराव्यासहित मला दाखवून दिलेला आहे. अशा पद्धतीचे बॅनर, त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवतो आहे. हे RTO ऑफिसच्या बाहेर लावलेले आहेत. आणि हे जे लोकांना लुटणारे आहेत तर ते कसे चक्क्यांसारखे पैसे मागतात टाळी वाजवून, अशा प्रतिकात्मक स्वरूपात त्यांनी तो इमेजेस, ते व्हिडिओज माझ्याकडे पाठवले. ते मी आता तुम्हाला दाखवतो आहे. पण लक्षात ठेवा, हा इशारा आहे की तुम्ही जनतेचे नोकर आहात. अर्थात आणि चांगल्या भाषेमध्ये त्याला सेवक म्हणतो. तर जनतेची सेवा करा. तुमच्या जो हक्काचा पैसा आहे तितकाच घ्या आणि गोरगरीब लोकांना त्रास देऊ नका. आज रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत. रस्त्यामधून चालता येत नाही. रस्त्यावरून जर खाली उतरलं तर रोज काही महिला त्या गॅपमध्ये पडत आहेत. रस्त्यावरची जी खडी टाकलेली आहे त्याच्यावरती लोक स्लिप होत आहेत. खड्डे भरण्यासाठी करोडोंचा भ्रष्टाचार सुरू आहे. आज नगरपालिकेमध्ये डांबराची बिलं दिली जात नाही आहेत. सुपरवायझर नसताना, इंजिनियर नसताना नगरपालिकेचे लोक खड्डे भरत आहेत. ज्या रस्त्यांना 2 ते 5 वर्षाची वॉरंटी आहे त्याचे सुद्धा खड्डे नगरपालिकेचे लोक भरत आहेत. खूप विषय आहेत. नगरपालिकेचा हॉस्पिटलचा विषय आहे की आमच्या रत्नागिरीतलं नगरपालिकेचं एक सुंदर हॉस्पिटल हे मिश्रा नावाच्या एका व्यक्तीच्या संस्थेला भाड्यानं दिलं जातं. आज आमच्या MIR करण्यासाठी 7,500 रुपये घालायची ताकद नसणारे लोक, ग्रामीण भागातली लोक रिक्षाने, टेम्पोने, मिळेल त्या वाहनाने जाऊन खाजगी हॉस्पिटलमध्ये MIR करण्यासाठी धडपडत आहेत. स्त्री अडचणी आहेत. शाळेमधल्या मुलांना 6वी 7वीचे लिहिता वाचता येत नाही. आणि आपण मात्र उघड्या डोळ्याने सगळं काही बघतो आणि शांत राहतो. तर आपण जर शांत राहिलो आणि आपल्याला काय करायचं आहे म्हणालो तर देश पारतंत्र्यातच आहे असं म्हणावं लागेल. तर शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, भगतसिंगांनी असं म्हटलं असतं, मला काय करायचं आहे मी माझ्यापुरता जगेन, बाकी ज्यांना काय करायचं असेल त्यांना करू दे. लोक नाही बोलत, मी कसं बोलेन. सुरुवात आपल्यापासून करायची आहे. ही एक चळवळ आहे, एक लोक चळवळ आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक हे त्यांचे व्हिडिओ बघून मलाही असं वाटतं ज्यांना ज्यांना या चळवळीमध्ये यायचं असेल त्यांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, मला संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ज्या प्रामाणिक व्यवस्थित महिला असतील, पुरुष असतील, ज्यांना इलेक्शन लढवायचं असेल त्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीचं तिकीट मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि प्रामाणिकपणे जर काम करणार असतील तर कोणताही पैसा न खर्च करता हे इलेक्शन आपण जिंकून दाखवायचं आहे. प्रामाणिकपणा हाच तुमचा खरा दागिना असणार आहे, हीच तुमची दौलत असणार आहे. आणि प्रामाणिकपणाच्या जीवावर सुद्धा महाराष्ट्रामध्ये कसे लोक निवडून आलेले आहेत आणि आपल्यालाही अशा प्रकारचे लोक निवडून आणायचे आहेत. अशा पद्धतीची शपथ आपण घेऊया. रात्री झोपताना लक्षात ठेवा की या देशानं मला भरपूर काही दिलेलं आहे. या देशासाठी मी काय देऊ शकतो याचा काही क्षणभर विचार करा. नक्कीच देश पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे, रडायला शिकवलेलं नाही. त्या महाराजांना नतमस्तक होताना मी अन्यायाविरुद्ध लढतोय का हा विचार करा. आणि जर लढत नसेल तर त्या महाराजांच्या फोटोसमोर मी कसा उभा राहणार ही शंका मनामध्ये घ्या आणि लढायला सुरुवात करा. चांगल्या माणसांनी एकत्र येऊन लढणं ही काळाची गरज आहे.
ही भ्रष्टाचाराविरोधाची लढाई आपण जिंकणार आहोत आणि ही प्रेमाने, संयमाने आणि सत्याच्या मार्गाने जिंकणार आहोत. कुठेही आपल्याला आक्रमकता करत नाही आहोत. कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावरती आपण प्रकाश टाकत नाही आहोत. कोणतीही व्यक्ती वाईट नाही. त्या व्यक्तीचे विचार वाईट आहेत, ते विचार बदलले की ती व्यक्ती बदलेल. या RTOमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली ताबडतोब झाली पाहिजे. या RTOमध्ये जर तुम्हाला एजंट त्रास देत असतील, नक्की आम्हाला संपर्क साधा. अवास्तव पैसे कुणालाही देण्याची गरज नाही. जितकी फी आहे तितकीच पैसे द्या. जर काम होत नसेल तर आम्हाला संपर्क साधा. आणि हीच खरी देशसेवा आहे. आपलं काम करता करता प्रामाणिक राहून प्रामाणिकपणेच या सेवकांच्या काम घडवून घेणं ही सुद्धा एक देशभक्ती आहे. तर देशभक्त रत्नागिरीकर मित्रांनो, ही सुरुवात आहे आणि या थेंबाची समुद्रापर्यंतची मजल तुम्हाला आम्हाला हवेत प्रवीण किडे लढता आहेत निर्भयपणे. आमचा माणूस नंबर 1, झुकत नाही खरा नेक. CCTVचा आहे धाक, शोधला आम्ही नवा नायक. आम्हाला हवेत प्रवीण किडे लढता आहेत निर्भयपणे. जनताच मालके, जनताच मालके. प्रवीण किडे लढत आहेत निर्भयपणे. सत्याची वाट चालत आहेत निर्धाराने. अंधार मिटतो, उजेड येतो गगनात. अंधार मिटतो, उजेड